नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. अखेर कालच आपण एक बातमी बघितली होती की कृषी मंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की जो काही निधी राहिलेला आहे पीक विम्यासंदर्भात तो 8 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे. आणि त्या संदर्भातील ग्वाही दिल्यानंतर कालच एक महत्त्वपूर्ण GR आलेला आहे. आणि तो GR असं सांगतो की जी काही उर्वरित रक्कम होती पीक विमा कंपन्यांकडनं यायची बाकी होती, जवळपास 1028 कोटी रुपये आता पीक विमा कंपन्यांकडनं राज्य शासनाला वर्ग करण्यात आले. आणि त्याच्यानंतर आता जो काही रखडलेला पीक विमा आहे शेतकऱ्यांचा, तो पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट करण्यात येणार आहे. आता या संदर्भात माहिती आली आहे, GR देखील आला आहे. तो GR देखील आपण बघणार आहोत. पण मित्रांनो, त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. बघा, या GRमध्ये असं सांगण्यात आलं आहे की जे काही उर्वरित पीक विमा होता 2023चा होता, 24चा होता, याच्यामध्ये रब्बीचा होता, खरीपाचा होता, नंतर पोस्ट हार्वेस्टरचा देखील होता. तर अशा जे काही राहिलेले पीक विमा आहेत ते पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता ट्रान्सफर करायला सुरुवात होणार आहे. कारण की पीक विमाचा GR आल्यानंतर 8 दिवसामध्ये तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याला शेतकऱ्याला तो मिळत असतो. याच्याही आधी आता 2-3 दिवसापासून जे काही पीक विमा वाटप सुरू आहे, जसं की 2024चा जी काही उर्वरित रक्कम होती काही जिल्ह्यांमध्ये वाटप करण्यात आली होती. याच्यामध्ये महाराष्ट्रातील बहुतेक जिल्हे जळगाव आहे, धुळे आहे, नंदुरबार आहे, सोलापूर, सांगली, तिकडे बुलढाणा, चंद्रपूर, यवतमाळ, म्हणजे ओव्हरऑल पुणे, नाशिक आहे, असे सगळे जिल्ह्यांमध्ये आता हा जो काही उर्वरित पीक विमा होता हा उर्वरित पीक विमा आता वाटपायला सुरुवात होणार आहे. याच्यामध्ये जर बघायला गेलं तर पोस्ट हार्वेस्टरचा देखील आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण सांगितलं होतं की याच्यामध्ये जवळपास 9 कंपन्या, 1 रुपयामधली ही जी काही पीक विमा होती योजना, त्या योजनेमध्ये राज्य शासनाला पीक विमा कंपन्या त्यांच्याच होत्या, त्यांनीच त्यांना जास्त सूट दिली. त्याच्यामुळे ते शेतकऱ्यांना जास्त जुमानत नव्हते ना राज्य शासनाला जुमानत होते. म्हणूनच ते नेहमी दिरंगाई करत होते शेतकऱ्यांना त्यांचा पैसा देण्यासाठी. मे बी राज्य शासनाची त्यांची मिलीभगत असू शकते, म्हणूनच ते एवढे दिवस शेतकऱ्यांचा पैसा का देत नाही असं कोणीही पीक विमा कंपन्यांना विचारलं नाही. पण आता फायनली ज्या पद्धतीने विरोधकांचा प्रेशर व्हायला लागला, शेतकऱ्यांचा प्रेशर व्हायला लागला, मग कुठंतरी त्यांना वाटायला लागलं की आपण ऑलरेडी 23पासून बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे डिपॉझिट केलेले नाही आहेत. आणि म्हणून त्यांना कुठंतरी लाज वाटायला लागली. आणि मग त्यांनी आता हा निर्णय घेतला की जे काही उर्वरित पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता ट्रान्सफर व्हायला सुरुवात होणार आहे. मित्रांनो, आनंदाची बातमी आपण डिटेलमध्ये देखील बघणार आहोत. त्यामुळे आता तुम्ही सध्या एवढंच खुशखबर करून घ्या, ज्या शेतकऱ्यांचं यील्ड बेस आहे, यील्ड बेस 0 दाखवत होतं, ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत होतं, आणि आता कालपासून बहुतेक शेतकऱ्यांचं हे जे काही स्टेटस आहे हे स्टेटस आता चेंज व्हायला सुरुवात झाली आहे. ते चेंज झालेल्या स्टेटसमध्ये ज्या शेतकऱ्यांचं आता कॅल्क्युलेशन दाखवत असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पीक विमा आता यायला सुरुवात होणार आहे. मित्रांनो, आनंदाची बातमी आहे. लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.